अभूतपूर्व सिद्धि हासिल की है। भारत ने आज अपना नाम अंतरिक्ष महाशक्ति स्पेस पावर के रूप में दर्ज करा दिया है। अब तक दुनिया के 3 देश अमेरिका, रूस और चीन को यह उपलब्धि हासिल थी। अब भारत चौथा देश है जिसने आज यह सिद्धि प्राप्त की है। हर हिंदुस्तानी के लिए इससे बड़े गर्व का पल नहीं हो सकता है। कुछ ही समय पूर्व हमारे वैज्ञानिकों ने अंतरिक्ष में, स्पेस में 300 किलोमीटर दूर LEO, लो अर्थ ऑर्बिट में एक लाइव सैटेलाइट को मार गिराया है। LEO, लो ऑर्बिट में यह लाइव सैटेलाइट, जो कि एक पूर्व निर्धारित लक्ष्य था, उसे एंटी सैटेलाइट A-सैट मिसाइल द्वारा मार गिराया गया है। सिर्फ 3 मिनट में सफलतापूर्वक यह ऑपरेशन पूरा किया गया है। मिशन शक्ति यह अत्यंत कठिन ऑपरेशन था, जिसमें बहुत ही उच्च कोटि की तकनीकी क्षमता की आवश्यकता थी। वैज्ञानिकों द्वारा सभी निर्धारित लक्ष्य और उद्देश्य प्राप्त कर लिए गए हैं। हम सभी भारतीयों के लिए यह गर्व की बात है कि यह पराक्रम भारत में ही विकसित एंटी सैटेलाइट A-सैट मिसाइल द्वारा सिद्ध किया गया है। सर्वप्रथम मैं मिशन शक्ति से जुड़े सभी DRDO वैज्ञानिकों, अनुसंधानकर्ताओं तथा अन्य संबंधित कर्मियों को बहुत बहुत बधाई देता हूं, जिन्होंने इस असाधारण सफलता को प्राप्त करने में योगदान दिया। आज फिर उन्होंने देश का मान बढ़ाया है। हमें हमारे वैज्ञानिकों पर गर्व है। अंतरिक्ष आज हमारे जीवन शैली का एक महत्वपूर्ण हिस्सा बन गया है। आज हमारे पास पर्याप्त संख्या में उपग्रह उपलब्ध हैं, जो अलग अलग क्षेत्रों के विकास में अपना बहुमूल्य योगदान दे रहे हैं, जैसे कृषि, रक्षा, सुरक्षा, आपदा प्रबंधन, डिजास्टर मैनेजमेंट, संचार, कम्युनिकेशन, एंटरटेनमेंट, टीवी, मौसम की जानकारियां, नेविगेशन, शिक्षा के क्षेत्र में, मेडिकल के क्षेत्र में, ऐसे अनेक क्षेत्र हैं। हमारे उपग्रहों का लाभ सभी को मिल रहा है, चाहे वो किसान हो, मछुआरे हो, विद्यार्थी हो, सुरक्षा बल हो। दूसरी ओर चाहे वो रेलवे हो, हवाई जहाज हो, पानी के जहाज हो या परिचालन की कोई भी बात हो, इन सभी जगह उपग्रहों का उपयोग किया जा रहा है। विश्व में स्पेस और सैटेलाइट का महत्व बढ़ते ही जाने वाला है। शायद जीवन इसके बिना अधूरा हो जाएगा। ऐसी स्थिति में इन सभी उपकरणों की सुरक्षा पुख्ता करना भी उतना ही महत्वपूर्ण है। आज की एंटी सैटेलाइट
ए-सैट मिसाइल भारत की सुरक्षा की दृष्टि से और भारत की विकास यात्रा की दृष्टि से देश को एक नई मजबूती देगा। मैं आज विश्व समुदाय को भी आश्वस्त करना चाहता हूं कि हमने जो नई क्षमता प्राप्त की है यह किसी के विरुद्ध नहीं है। यह तेज गति से आगे बढ़ रहे हिंदुस्तान की रक्षात्मक पहल है। भारत हमेशा से ही अंतरिक्ष में हथियारों की होड़ के विरुद्ध रहा है और इससे इस नीति में कोई बदलाव नहीं आया है। आज का यह परीक्षण किसी भी तरह के अंतर्राष्ट्रीय कानून अथवा संधि समझौतों का उल्लंघन नहीं करता है। हम आधुनिक तकनीक का उपयोग देश के 130 करोड़ नागरिकों की सुरक्षा एवं उनके कल्याण के लिए ही करना चाहते हैं। इस क्षेत्र में शांति और सुरक्षा का माहौल बनाने के लिए एक मजबूत भारत का होना आवश्यक है। हमारा सामरिक उद्देश्य शांति बनाए रखना है, ना कि युद्ध का माहौल बनाना। प्यारे देशवासियों, भारत ने अंतरिक्ष क्षेत्र में जो काम किया है उसका मूल उद्देश्य भारत की सुरक्षा, भारत का आर्थिक विकास और भारत की तकनीकी प्रगति है। आज का यह मिशन शक्ति इन सपनों को सुरक्षित करने की ओर एक अहम कदम है जो इन तीनों स्तंभों की सुरक्षा के लिए आवश्यक था। आज की सफलता को आने वाले समय में एक सुरक्षित राष्ट्र, समृद्ध राष्ट्र और शांतिप्रिय राष्ट्र की ओर बढ़ते कदम के रूप में देखना चाहिए। यह महत्वपूर्ण है कि हम आगे बढ़ें और अपने आप को भविष्य की चुनौतियों के लिए तैयार करें। हमें भविष्य की चुनौतियों का सामना करने तथा अपने लोगों के जीवन स्तर में सकारात्मक बदलाव लाने के लिए आधुनिक तकनीक को अपनाना ही होगा। सभी भारतवासी भविष्य की चुनौतियों का सामना आत्मविश्वास से करें और सुरक्षित महसूस करें, यही हमारा लक्ष्य है। मुझे अपने लोगों की कर्मठता, प्रतिबद्धता, समर्पण और योग्यता पर पूर्ण विश्वास है। हम निसंदेह एकजुट होकर एक शक्तिशाली, खुशहाल और सुरक्षित भारत का निर्माण करें। मैं ऐसे भारत की परिकल्पना करता हूं जो अपने समय से 2 कदम आगे की सोच सके और चलने की हिम्मत भी जुटा सके। सभी देशवासियों को आज की इस महान उपलब्धि के लिए बहुत बहुत बधाई, बहुत बहुत शुभकामनाएं और इस पराक्रम को करने वाले सभी मेरे साथियों को फिर एक बार अभिनंदन करता हूं। बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। तर आपण पाहतो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
एका ऐतिहासिक उपलब्धीबद्दल सांगितलेलं आहे। अवकाश क्षेत्रात भारताला खूप मोठं यश मिळाल्याचं यावेळेला मोदी म्हणाले। ऐतिहासिक पाऊल एक भारतानं अवकाश क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे। अंतरिक्ष महासत्ता, अवकाश महासत्ता भारत आता बनल्याचं पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे। फक्त 3 मिनिटात मिशन शक्ती अंतर्गत एक सॅटेलाइट भारताच्या अँटी सॅट या क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात आलं। शास्त्रज्ञांनी मिशन शक्ती हे पूर्ण केलं। हे लक्ष्य पूर्ण करणारा भारत हा आता जगामधला चौथा देश ठरलेला आहे। अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारतानं आता अवकाश क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकलेलं आहे। 300 किलोमीटर उंचीवरचं सॅटेलाइट उपग्रह भारतानं पाडलेला आहे। एसॅट मिसाईलद्वारे हे सॅटेलाइट पाडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अवकाशात एक जबरदस्त कामगिरी भारतानं केलेली आहे। याबद्दलची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना दिलेली आहे। भारत आज अंतरिक्ष महाशक्ती बनलेला आहे। ऐतिहासिक पाऊल भारतानं अवकाश क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे असं पंतप्रधानांनी सांगितलंय। हे लक्ष्य पूर्ण करणारा भारत हा जगातला चौथा देश आहे। त्यामुळे ही कामगिरी पार पाडणारे सगळे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलंय, कौतुक केलंय। देशवासियांसाठी एक खूप मोठी ही उपलब्धी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि मिशन शक्ती ज्या शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी यशस्वीपणे राबवली, पार पाडलं हे पराक्रमाचं काम, याबद्दल त्यांनी त्यांचंही कौतुक केलंय, अभिनंदन केलेलं आहे। अंतराळ क्षेत्रामध्ये भारतानं एक ऐतिहासिक पाऊल आता टाकलेलं आहे। मोठं यश भारतानं याबद्दलचं मिळवलेलं आहे। अमेरिका, चीन आणि रशिया या 3 देशांनंतर आता भारतानं देखील हे लक्ष्य पार केलेलं आहे। एसॅट मिसाईलद्वारे 300 किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या निम्न कक्षेमध्ये हे उपग्रह जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे। उपग्रह विरोधी क्षेपणास्त्राद्वारे हे उपग्रह पाडण्यात आलाय आणि त्यामुळेच पंतप्रधानांनी ही मोहीम, हे मिशन पार पाडणाऱ्या वैज्ञानिकांचं, शास्त्रज्ञांचं कौतुक केलेलं आहे। हे मिशन पार करतानाच कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन भारतानं केलेलं नाही, हे देखील पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय। यासोबतच ही जी उपलब्धी आहे भारताची, ही कोणत्याही देशाच्या विरोधात नाही, स्वतःच्या रक्षणासाठी असल्याचं भारतानं यावेळेला स्पष्ट केलेलं आहे। पंतप्रधानांनी यावेळेला स्पष्ट केलेलं आहे। एसॅट क्षेपणास्त्रानं 300 किलोमीटर उंचीवरचं लाईव्ह उपग्रह, लाईव्ह सॅटेलाइट यावेळेला पाडण्यात आलेली आहे, नष्ट करण्यात आलेली आहे आणि हे लक्ष्य पूर्ण करणारा जगातला भारत आता चौथा देश ठरलेला आहे। अवकाश क्षेत्रात भारतानं हे मोठं यश मिळवलेलं आहे आणि या यशाचा उल्लेख यावेळेला पंतप्रधानांनी केलेला आहे। फक्त 3 मिनिटात ही सगळी कामगिरी पार पाडली गेलेली आहे। मात्र ही कामगिरी पार पाडताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन केलं गेलेलं नाही, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलेलं आहे। ही जी कामगिरी होती, हे जे मिशन होतं, हे कोणत्याही देशाच्या विरोधात नाही, हे देखील पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय। स्वसंरक्षणासाठी हे मिशन शक्ती असल्याचं यावेळेला पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे। मिशन शक्ती हे एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे देशाच्या रक्षणासाठी, आर्थिक विकासासाठी आणि तांत्रिक विकासासाठी। हे आता पंतप्रधानांनी स्पष्ट केलेलं आहे।
मिशन शक्ती यशस्वीपणे राबवणाऱ्या शास्त्रज्ञांचं, वैज्ञानिकांचं त्यांनी अभिनंदनही केलेलं आहे। 300 किलोमीटर उंचीवरचं हे सॅटेलाइट, लाईव्ह सॅटेलाइट, यावेळेला अँटी सॅटेलाइट उपग्रहाद्वारे, माफ करा, अँटी सॅटेलाइट मिसाईलद्वारे पाडलं गेलेलं आहे। अतिशय जबरदस्त कामगिरी यावेळेला संपूर्ण या मिशनच्या अंतर्गत असणाऱ्या शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी केलेली आहे आणि आज भारत अंतरिक्ष महाशक्ती बनल्याचं यावेळेला पंतप्रधानांनी नमूद केलेलं आहे। एसॅट मिसाईलद्वारे या लाईव्ह सॅटेलाइटला नष्ट करण्यात यश आलेलं आहे। अवकाश क्षेत्रामध्ये, अंतराळ क्षेत्रामध्ये भारतानं हे खूप मोठं यश या निमित्तानं मिळवलेलं आहे। अमेरिका, रशिया आणि चीन नंतर अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा भारत आता हा चौथा देश बनलेला आहे। भारताच्या आर्थिक, तांत्रिक आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं हे एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित करताना म्हटलेलं आहे। LEO म्हणजे लो अर्थ ऑर्बिटमध्ये हे सॅटेलाइट उपग्रह फिरत होतं आणि या सॅटेलाइटला पाडण्यामध्ये यश मिळालेलं आहे। मिशन शक्ती राबवण्यात आलं होतं यासाठी आणि त्यामुळे आता हे यश मिळवून भारतानं अंतराळ क्षेत्रामध्ये एक महासत्ता बनण्याचं पाऊल उचललेलं आहे। हे लक्ष्य पूर्ण करणारा भारत चौथा देश ठरलाय। अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारताला आता हे मोठं यश अवकाश क्षेत्रामध्ये मिळालेलं आहे। मात्र हे सगळं करताना कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन भारतानं केलेलं नाही, हे पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केलेलं आहे। सोबतच या अँटी सॅटेलाइट मिसाईल बद्दल पंतप्रधानांनी म्हटलं, एक नवी ताकद भारताच्या अंतराळ प्रकल्पांसाठी या सॅटेलाइटद्वारे मिळणार आहे। या अँटी सॅटेलाइट मिसाईलचा उपयोग हा फक्त देशाच्या रक्षणासाठी होणार असल्याचं यावेळेला पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय। अवकाशामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्र किंवा शस्त्रांचा उपयोग करण्याच्या विरोधात भारत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळेला स्पष्ट केलं आणि यासोबतच हे जे परीक्षण होतं हे कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन नाही, हेही यावेळेला पंतप्रधानांनी स्पष्ट केलेलं आहे। आताची महत्त्वाची मोठी ब्रेकिंग बातमी आपण सध्या पाहतो आहोत। काही मिनिटांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना भारताच्या अवकाश क्षेत्रातल्या ऐतिहासिक अशा कामगिरीबद्दलची माहिती दिली। अंतराळ क्षेत्रामध्ये, अवकाश क्षेत्रामध्ये आता भारत चौथी महासत्ता बनल्याचं, महाशक्ती बनल्याचं यावेळेला पंतप्रधानांनी सांगितलं। मिशन शक्ती अंतर्गत एक उपग्रह, जिवंत उपग्रह यावेळेला अँटी सॅटेलाइट मिसाईलद्वारे पाडण्यात आला। सुरक्षा, आर्थिक विकास आणि तंत्रज्ञानाचा विकास हे या परीक्षणाचा उद्देश असल्याचं यावेळेला पंतप्रधानांनी स्पष्ट केलं। या संदर्भात आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत। आपल्यासोबत इनपुट हेड विनोद राऊत आहेत पुन्हा एकदा फोन लाईनवरनं। विनोद, आपण पाहतो आहोत पंतप्रधान नेमकी काय घोषणा करणार याची जी उत्सुकता लागलेली होती ती आता काही मिनिटांपूर्वी संपलेली आहे। पंतप्रधानांनी नेमकं भारताच्या ऐतिहासिक पावलाबद्दल, कामगिरीबद्दल सांगितलेलं आहे। विनोद, सविस्तर याबद्दल काय सांगताय?
अजिंक्य, देशाची उत्कंठा खूप ताणली गेली होती आणि देशातील अनेक लोकांनी सुटकेचा विश्वास पण सोडलेला आहे. कुठलीच मोठी घोषणा नव्हती, ती तशी होणार पण नव्हती. पण ज्याप्रमाणे मोदी हे सर्जिकल स्ट्राईक करतात अनेक गोष्टीची, 6 नोव्हेंबर 2016 मध्ये अशीच राष्ट्राला उद्देशून त्यांनी भाषण केलं होतं. कुणाला काहीच माहिती नव्हतं, सगळे संवाद सुरळीत सुरू होते आणि बरोबर दूरचित्रवाणीवरनं येताना त्यांनी नोटाबंदी जाहीर केली होती. अनेकांना धक्का होता, तो अजूनही धक्का अनेक जण पचवू शकलेला नाहीये. त्यामुळे मोदी हे अचानक धक्कातंत्राचा वापर करतात हे सगळ्या देशाला, अवघ्या देशाला माहिती आहे. त्यामुळे उत्सुकता ताणली गेली होती. मात्र पंतप्रधान मोदींनी जेव्हा उद्देशून भाषणाला सुरुवात केली राष्ट्राला, त्यावेळी हे स्पष्ट झालं की ती नोटबंदी पण नाही, ती कुठली निवडणुकीची घोषणा पण नाही, ते पण शकत नव्हते. मात्र त्यांचं धक्कातंत्र बघता अनेकांना माहिती असूनही असा प्रश्न पडत होता स्वतःला. मात्र एवढं स्पष्ट झालेलं आहे की ती कुठलीही राजकीय स्वरूपाची घोषणा नव्हती. ती घोषणा अशी होती की सॅटेलाइट अंतराळामध्ये जे भारताच्या वैज्ञानिकांनी जी मोठी कामगिरी बजावलेली आहे, ऐतिहासिक कामगिरी आहे, त्याबद्दल पंतप्रधानांनी जे DRDOचे वैज्ञानिक आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन केलेलं आहे. एक मोठी एक उपलब्धी आहे देशासाठी की अंतराळामध्ये 300 किलोमीटर दूर असलेल्या एका सॅटेलाइटला, जे लो ऑर्बिटमध्ये जे सॅटेलाइट असतं ते सॅटेलाइट पाडण्यात आलं, ते पाडण्याला यश मिळालेलं आहे. एक मोठी कामगिरी बजावलेली आहे. त्या कामगिरीचं त्यांनी अगदी मनपूर्वक स्वागत केलं, अभिनंदन केलं आहे आणि या सगळ्या वैज्ञानिकांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे. देशाने कसं या अंतराळ क्षेत्रामध्ये एक मैलाचा दगड आपण हे केलेला आहे आज, किंवा कसं मोठी कामगिरी केली हे पंतप्रधानांनी सांगितलं आहे. आणि अशा रीतीनं जे संबंध देश जो 11 वाजतापासून जो थांबलेला होता, जे चौकात गप्पा सुरू होत्या, सोशल मीडियावरती जे बोलण्याला मेसेजेसला उधाण आलं होतं की मोदी काय बोलणार, त्या सर्वांनी आता सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. आणि देशाच्या जे अंतरिक्ष सगळं हे आहे, अंतराळ क्षेत्रामध्ये भारताने काय मोठी कामगिरी बजावलेली आहे ते आपल्याला पंतप्रधानांच्या भाषणातून समोर आलेलं आहे. एक मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे भारतासाठी. आणि अशा रीतीनं संबोधन संपलेलं आहे, उत्कंठा संपलेली आहे सर्वांची आणि कुठलीही मोठी घोषणा झालेली नाही. अजिंक्य, सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. बिलकुल विनोद, धन्यवाद. आपण ही जी सविस्तर माहिती दिली, त्याचं विश्लेषण केलं, त्याबद्दल पंतप्रधान नेमकं काय म्हणाले देशवासियांना संबोधित करताना पुन्हा एकदा पाहूया. भूतपूर्व सिद्धि हासिल की है. भारत ने आज अपना नाम अंतरिक्ष महाशक्ति, स्पेस पावर के रूप में दर्ज करा दिया है. अब तक दुनिया के 3 देश, अमेरिका, रूस और चीन को यह उपलब्धि हासिल थी. अब भारत चौथा देश है जिसने आज यह सिद्धि प्राप्त की है. हर हिंदुस्तानी के लिए इससे बड़े गर्व का पल नहीं हो सकता है. कुछ ही समय पूर्व हमारे वैज्ञानिकों ने अंतरिक्ष में, स्पेस में 300 किलोमीटर दूर LEO, लो अर्थ ऑर्बिट में एक लाइव सैटेलाइट को मार गिराया है. LEO, लो ऑर्बिट में यह लाइव सैटेलाइट, जो कि एक पूर्व निर्धारित लक्ष्य था, उसे एंटी सैटेलाइट ASAT मिसाइल द्वारा मार गिराया गया है. सिर्फ 3 मिनट में सफलतापूर्वक यह ऑपरेशन पूरा किया गया है. मिशन शक्ति यह अत्यंत कठिन ऑपरेशन था, जिसमें बहुत ही उच्च कोटि की तकनीकी क्षमता की आवश्यकता थी.
वैज्ञानिकों द्वारा सभी निर्धारित लक्ष्य और उद्देश्य प्राप्त कर लिए गए हैं। हम सभी भारतीयों के लिए यह गर्व की बात है कि यह पराक्रम भारत में ही विकसित एंटी सैटेलाइट ए-सैट मिसाइल द्वारा सिद्ध किया गया है। सर्वप्रथम मैं मिशन शक्ति से जुड़े सभी डीआरडीओ वैज्ञानिकों, अनुसंधानकर्ताओं तथा अन्य संबंधित कर्मियों को बहुत बहुत बधाई देता हूं, जिन्होंने इस असाधारण सफलता को प्राप्त करने में योगदान दिया। आज फिर उन्होंने देश का मान बढ़ाया है। हमें हमारे वैज्ञानिकों पर गर्व है। अंतरिक्ष आज हमारे जीवन शैली का एक महत्वपूर्ण हिस्सा बन गया है। आज हमारे पास पर्याप्त संख्या में उपग्रह उपलब्ध हैं, जो अलग अलग क्षेत्रों के विकास में अपना बहुमूल्य योगदान दे रहे हैं, जैसे कृषि, रक्षा, सुरक्षा, आपदा प्रबंधन, डिजास्टर। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेमकं काय सांगितलं हे आपण ऐकलं। शैलेंद्र देवळाणकर आहेत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं, त्यांच्याकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सर, स्वागत आपलं जय महाराष्ट्रामध्ये। अंतराळ क्षेत्रामध्ये भारतानं एक खूप मोठी आता कामगिरी बजावलेली आहे। चौथी अंतराळातली महासत्ता, महाशक्ती भारत बनलेला आहे। आपलं या संदर्भातलं काय विश्लेषण आहे, आपलं काय मत आहे? शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र आपण पाहतो आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करत भारताच्या अवकाश क्षेत्रातल्या ऐतिहासिक अशा कामगिरीबद्दलची माहिती दिलेली आहे। ऐतिहासिक पाऊल जे भारतानं उचललं त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। आणि अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत आता अंतराळ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा देश ठरलेला आहे। चौथी अंतराळ क्षेत्रातली महाशक्ती भारत आता बनलेला आहे। सुरक्षा आणि आर्थिक विकास हेच या मोहिमेचं लक्ष्य होतं, असं यावेळेला पंतप्रधानांनी सांगितलं। शैलेंद्र देवळाणकर सर पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। सर, भारतानं एक ऐतिहासिक पाऊल अंतराळ क्षेत्रामध्ये आता या निमित्तानं या मोहिमेअंतर्गत टाकलेलं आहे। आपली या संदर्भातली काय प्रतिक्रिया आहे, आपलं या संदर्भातलं काय मत आहे? एक अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाची घडामोड आहे। ऑपरेशन शक्ती हा आपले जे अंतराळ संशोधन आपला जो कार्यक्रम आहे, हे असं म्हणतो की एक सुवर्ण म्हणावं लागेल। ही जी क्षमता आहे की सॅटेलाइट म्हणजे साधारण 1 किलोमीटर उंचीवरचं एखादं सॅटेलाइट ही क्षमता ही अलीकडच्या काळामध्ये काही देशांमध्ये विकसित झालेली आहे। या देशांनी अशा परीक्षण केलेली आहेत, ज्याच्यामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन आहेत। अमेरिकेने आणि चीनने देखील हे परीक्षण अगदी अलीकडच्या काळात म्हणजे 2008 आणि 2009 मध्ये केलेलं आहे। आणि त्याच्या आधारावरती त्यावेळेला आपण एखादं ज्याला आपण पाडू शकतो त्या पंतप्रधानांनी हे भारत हा शांतताप्रिय देश आहे आणि विनाकारण स्वतःहून पहिले अशा कोणत्याही गोष्टी करणार नाही। याच्यातनं आपली प्रतिरोधाची क्षमता म्हणजे व्हॅल्यू ऑफ डेटरन्स होतं, म्हणजे आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेत बघू नाही, तर आमच्याकडे ही देखील क्षमता आहे की आम्ही सॅटेलाइट देखील पाडू शकतो, आम्ही मिसाईल्स देखील पाडू शकतो। आणि ही केवळ डेटरन्स म्हणजे ही केवळ दाखवण्यासंदर्भातली क्षमता आहे, ज्याचा एक फार मोठं आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या समीकरणाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं एक महत्व आहे। एक लक्षात घेणं गरजेचं आहे की जवळपास बऱ्याच देशांचा अशा स्वरूपाच्या परीक्षणाला विरोध देखील असतो, कारण याच्यामुळे जर सॅटेलाइट हे ऑर्बिटमध्ये उद्ध्वस्त झालं तर त्याच्यामधनं जो प्रचंड कचरा निर्माण होतो त्याचे फार होऊ शकतात।
स्पष्ट केलेलं आहे की आम्ही विनाकारण कोणतेही सॅटेलाइट पाडणार नाही. आता जे सॅटेलाइट उद्ध्वस्त केलं गेलं हे नॉन फंक्शनल सॅटेलाइट होतं, ज्याच्यातनं फक्त आपण आपली क्षमता ही सिद्ध केलेली आहे. आणि जो एलिट क्लब आहे अमेरिका, रशिया आणि चीन आणि त्याच्याबरोबर भारत आता त्याच्यामध्ये जोडला गेलेला आहे, ते याच्यातनं आपली क्षमता ही प्रतिबिंबित होते. बिलकुल सर, आणि कुठेतरी आपण पाहतो आहोत चौथी महाशक्ती अंतराळ क्षेत्रातली भारत तर बनलेलाच आहे, मात्र कुठेतरी ही मोहीम जी आहे ती यशस्वी करणाऱ्या सगळ्या शास्त्रज्ञांचे, वैज्ञानिकांचे, DRDO मधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे यावेळेला कौतुक पंतप्रधानांनी केलेलं आहे. आणि देशाची सुरक्षा, आर्थिक विकास आणि तंत्रज्ञानाचा विकास हेच या मोहिमेचं उद्दिष्ट होतं असं देखील यावेळेला पंतप्रधान म्हणाले. सर, याविषयी काय सांगता येईल? नक्कीच आहे. तर कारण असं आहे की हे कौतुकास्पद अशा स्वरूपाचं हे एक अचिव्हमेंट आहे, यश आहे. आणि ज्याच्यासाठी आपल्याला जो गेल्या 3 दशकांपासून अंतराळ संशोधनामध्ये ज्या पद्धतीचं संशोधन भारताचं चाललेलं आहे त्याचं हे एक प्रकारचं फलित आहे. आणि याच्यातनं आपण हे सिद्ध केलेलं आहे की आज अमेरिका, रशिया ज्या पद्धतीचे संशोधन ह्या डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये करता आहे, स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये करता आहे, त्याच्यामध्ये आपण कुठेही कमी नाही आहोत. याबरोबर आपण चीनला देखील हा एक पद्धतीचा संदेश दिलेला आहे. आणि आता याच्यानंतर आपल्याला जे पुढचे आपले आहे, ज्यासाठी आपण इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल डेव्हलप करतो आहोत, अशा ज्या स्टेजेस येणार आहेत त्या भारताच्या भविष्यामधल्या येणार आहेत, परंतु त्याची पूर्वतयारी म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपण पाहिलं पाहिजे. बिलकुल सर, आणि यानंतरचा शेवटचा प्रश्न विचारतो. आंतरराष्ट्रीय कोणत्याही कायद्यांचं उल्लंघन भारतानं केलेलं नाही हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. सोबतच या मोहिमेचा उद्देश फक्त देशाची सुरक्षा कायम ठेवण्यामध्ये, वाढवण्यामध्ये, एन्हान्स करण्यामध्ये होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरनं आता या संदर्भात कोणत्याही प्रकारचा भारतावर दबाव नसेल. सर, त्याबद्दल काय सांगताय? नाही, निश्चितपणे याच्यातनं कोणत्याही पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालेलं नाहीये हे स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की जो सॅटेलाइट उद्ध्वस्त केला गेला हा कोणाचा दुसऱ्यांचा नव्हता, हा आपला होता, हा नॉन फंक्शनल होता. त्याचप्रमाणे तो आपल्या अंतराळ जागेमध्ये किंवा आपल्या एअर स्पेसमध्ये होता. त्यामुळे त्याच्यातनं कोणत्याही पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालेलं नाहीये. आणि हे आपण स्पष्ट करणं आवश्यक असतं, कारण ज्या ज्या वेळेला अशा टेस्ट केल्या जातात त्या वेळेला पहिला प्रश्न उपस्थित केला जातो की याच्यातनं कोणाचा काही आंतरराष्ट्रीय धोका निर्माण झाला आहे किंवा शांततेला, सुरक्षितेला धोका निर्माण झाला आहे का, किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालं आहे का. तर हे उल्लंघन तेव्हा झालं असतं ज्या वेळेला आपण मिसाईलच्या बाबतीमध्ये किंवा अँटी मिसाईल टेस्टिंग केलं असतं, त्या बाबतीत हा प्रकार घडू शकला असता. परंतु स्पेस सॅटेलाइटच्या बाबतीमध्ये असा कोणताही प्रकार नाहीये, त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन नाहीये. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद. आपण जय महाराष्ट्राशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत आपली त्याबद्दल. शैलेंद्र देवळाणकर सर होते आपल्यासोबत फोनलाईनवरनं. आणि जी एक कामगिरी भारताच्या शास्त्रज्ञांनी केलेली आहे त्याबद्दलचं कौतुक, अभिनंदन त्यांनी देखील केलं. आणि भारत आता अंतराळातला चौथी महाशक्ती बनलेला आहे याबद्दलचं देखील विश्लेषण त्यांनी केलं. मात्र पंतप्रधानांनी आपल्या या एक 8.5-9 मिनिटाच्या भाषणामध्ये भारताच्या या महत्वाच्या उपलब्धीबद्दल देशवासियांना माहिती दिली. अंतराळ क्षेत्रामध्ये भारताच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, ऐतिहासिक अशा कामगिरीबद्दल देशवासियांना त्यांनी सांगितलं. अनेक तर्कवितर्क पंतप्रधानांच्या या भाषणाच्या आधी लढवले जात होते, व्यक्त केले जात होते, अनेक शक्यता पडताळून पाहिल्या गेल्या होत्या. पण आता संपूर्ण देशाची मान उंचावली जाईल अशा पद्धतीची ही एक महत्वाची घोषणा, महत्वाची माहिती यावेळेला पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला दिलेली आहे. 3 मिनिटात भारतानं अँटी सॅटेलाइट मिसाईलद्वारे हे उपग्रह पाडलेला आहे, नष्ट केलेला आहे. 300 किलोमीटर उंचीवरचं हे सॅटेलाइट पाडण्यात आलं होतं. आणि शास्त्रज्ञांनी मिशन शक्ती ही मोहीम अतिशय यशस्वीपणे राबवल्याचं यावेळेला पंतप्रधानांनी सांगितलं.